नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं, तो कमेंट कर हमें अपने सुझाव और अपने विचार जरूर साझा करें। चलिए शुरुआत करते हैं आज की सुप्रीम पावर की ताजा तरीन खबर। महाराष्ट्र के नागपुर से विधानसभा नागपुर में बीड परभणी में पुलिस अत्याचार से मौत होने से कांग्रेस व अन्य दलों ने वॉकआउट किया। नागपुर विधानसभा में नारेबाजी कर दोनों सदन में विरोध प्रदर्शन किया गया। अध्यक्ष ने स्थगन प्रस्ताव खारिज किया। विरोध पक्षों ने बहिष्कार कर अविलंब आरोपियों को गिरफ्तार करने की मांग की गई। महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने कांग्रेस सदन के बाहर आए, उसी प्रकार दिव्यांग को 3000 पेंशन की मांग उठी। इस प्रकार अनेक मुद्दों पर सदन में चर्चा की गई। उप मुख्यमंत्री सदन से नदारद थे। लक्ष वेधू इच्छितो, महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांची आंदोलनं कालही नागपूरमध्ये दिव्यांगांचं आंदोलन त्यांच्या मागण्यांसाठी या ठिकाणी झालं आणि महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील दिव्यांगांची आंदोलनं फार मोठ्या प्रमाणावर होत आहेत। माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि विशेषतः माझ्या पारनेरनगर मतदारसंघात देखील गेली 4 महिन्यापासून या ठिकाणी दिव्यांगांचं अनुदान हे त्यांच्या खात्यावर वर्ग झालेलं नाही। राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत या दिव्यांगांना खरं म्हणजे 1500 रुपये आपण अनुदान देतो। आज महागाईच्या काळामध्ये निश्चितपणे या दिव्यांग बांधवांचा 1500 रुपयामध्ये उदरनिर्वाह निश्चितपणे होत नाही। त्यांना इतर काम किंवा मजुरी काम करता येत नाही आणि म्हणून फक्त अनुदानावर त्या ठिकाणी त्यांचा उदरनिर्वाह चालतो आणि म्हणून सातत्याने त्यांच्या अनुदानामध्ये वाढ व्हावी अशा या दिव्यांगाची मागणी गेली अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आहे। आपल्या शेजारच्या राज्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये या ठिकाणी दिव्यांगांना 3000 रुपये अनुदान दिलं जात आहे आणि आता नव्यानं पुन्हा त्याच्यामध्ये 3000ची भर टाकून त्या ठिकाणी 6000 रुपये अनुदान दिलं जाणार आहे अशी माझी माहिती आहे। आणि म्हणून आपल्या देखील मी शासनाला आपल्या मार्फत विनंती करतो की दिव्यांगांच्या अनुदानामध्ये अजूनही आपल्या या 1500च्या ऐवजी 1500ची वाढ करून आणखी 3000 हे त्यांच्या मानधनामध्ये वाढ करणं गरजेचं आहे। त्यांना ते 3000 रुपयांना अनुदान मिळावं अशी त्या दिव्यांगांची मागणी आहे। त्याचा गांभीर्यपूर्वक विचार शासनाने करावा अशी मी आपल्या मार्फत शासनाला विनंती करतो। त्याचप्रमाणे दिव्यांगाच्या अनुदानाबरोबरच संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत ज्या काय असतील, मग श्रावणबाळ योजना असेल, विधवा परित्यक्तांचं अनुदान असेल, गेली 4 महिन्यापासून हे सगळं अनुदान आज रखडलेलं आहे। कुठल्याही लाभार्थ्याला या अनुदानाचा लाभ मिळाला नाही आणि सातत्याने हे लाभार्थी हे आमच्याकडे चक्रा मारतायत, आम्हाला अनुदान मिळत नाही, मिळालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी करतायत आणि